पुन्हा केरवाडा दोन्ही तगड्या संघांमध्ये ही लढत पाहायला भेटते. इथून कोणत्या संघाची विजयाची वाटचाल चालू राहील, कोणत्या संघाच्या ती एका बाजूने पराभवला गेले पाहायचं आहे. षटपती पहिल्या चेंडूवर मोठा फटका टोलवायचा इरादा फलंदाजाचा पाहायला भेटतो. मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षकाचे शेवटच्या क्षणापर्यंत सुंदर प्रयत्न पाहायला भेटते. सुरेखरित्या अटेम्प्ट दाखवला क्षेत्ररक्षकाने. निश्चित रूपाने 2 धावा वाचवल्या. 2 या धावसंख्येने संघाची सुरुवात होते. 2 धावा धावपलकावर संघाचा श्रीगणेश होताना पाहायला भेटतोय. निखिलकडे क्षमता आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यांना पहिल्याच आपल्या वैयक्तिक सामन्यामध्ये एक अर्धशतक झळकवलं या मैदानावर, मात्र विजय त्यांचा थोडक्यासाठी राहिला होता. अक्षय षटपती पुढील चेंडू मार्गस्थ, दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. बैठक शॉट खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न पाहायला भेटतो. प्रयत्न फक्त आणि फक्त प्रयत्न राहतोय. एका निर्धाव चेंडूची या मैदानावरून गणना होते. 2 चेंडूंचा झालाय की समाप्त. 2 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय. सुरुवातीचा अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगती पत्तावर मर्यादित 5 षटकांची ही लढत. पुलटा चेंडू आडव बॅटनं पाठवून दिलाय मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक जातोय. बिडॉनचा शर्तीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत. याही वेळेला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. त्याच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत लिलया 2 धावा या मैदानावर पार पडत आहेत. तर दुहेरी धावेच्या साथीनं मात्र सांघिक धावसंख्या ही परावर्तित होताना पाहायला भेटेल. ती 4 धावा धावपलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीकरिता 4 धावा धावपलकावर. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगती पत्तावर. पुढे घेण्याचा मानस. मोठा पटका टोलवलाय मिड विकेट रिजनला. पाहायचं चेंडू कुठपर्यंत जातो. क्षेत्ररक्षक येतो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न, मात्र चेंडू मात्र सीमा रेखा पार. 4 धावांसाठी डीजे. प्रगती पथावर. शॉर्ट पिच चेंडूवर आक्रमण करायचा इरादा होता. हा मनसुबा मनाशी नक्कीच बाळगला होता. मात्र अनिल मकशने मात्र एक स्टोरन पद्धतीचा चेंडू पाहायला भेटतोय व एका निर्धाव चेंडूशी मात्र पहिल्या षटकाची होते सांगता. एका षटकाच्या समाप्तीकडेच एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावपलकावर. डीजे संदीप.
या मैदानावर दाखवून देतोय. कलात्मक गुण दाखवावे लागतील, समोरच्या संघाला रोखून धरावं लागेल. जर विजय होऊन एका पॉईंट टेबल्सवर चांगल्या स्थानावर जायचं असेल तर मैदानावर कार्य करावं लागेल, मेहनत मैदानावर घ्यावी लागेल. या सुरुवातीच्या लीग स्टेजच्या सामन्यांमध्ये सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर फलंदाज मात्र निखिल माघारी परतलाय. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती मोठ्या फटक्यांची, मात्र त्यांना नाराज केले मैदानावर. तर स्ट्रायकर यांच्याशी संजय आणि त्याच्या साथीला शंकर ही जोडी मैदानावर. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्याने बदलावी लागते, कारण समोरचा खेळाडू एक तगडा खेळाडू आहे, संजय आहे, त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची. त्याच पद्धतीचं कार्य तो आज या मैदानावर करू शकेल का, की एका बाजूने मात्र गोलंदाजी रोखून धरले पाहायचं आहे. सुंदरशी स्पर्धा आपण पाहताय, आपण अनुभवताय. झेंडूबा चषक 2025चा रणसंग्राम पर्व 6वे सुंदर नीटनेटकं आयोजन नियोजन आणि दुपारच्या सत्रातील लढत, अति महत्वाची लढत दोन्ही संघांसाठी पाहायला भेटे. कोणता संघ संघर्ष करेल या मैदानावर पाहायचं आहे. दुसरा षटक प्रगती पत्तावर, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पाहायला भेटतो. शॉर्ट मिड ऑफ रिजनला इथे मात्र खेळून काढले, एक धाव तर पूर्ण केली. एका धावसंख्येनं दोन्ही फलंदाज संतुष्ट होताना पाहायला भेटते. एकेरी धावेने धन्यता मानते, तर एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते. ती 10 धावा धावफलकावर. एकेरी धावेने दुसऱ्या षटकाची तर सुरुवात मैदानावर होताना पाहायला भेटते. एक शांत सुरुवात झाली आहे या दुसऱ्या षटकाची. दुसऱ्या षटक प्रगती पथावर, षटकाचे पुढील चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाजी मार्को स्ट्रायकर यांच्याशी शंकर सज्जा. आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा इथे मात्र झालेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनचा, क्षेत्ररक्षण करेल, चेंडूची परती करेल, तोपर्यंत पहिली धाव वेगाने पूर्ण केली. बॅकअप होतोय तोपर्यंत मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात मात्र ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी लिहिल्या 2 धावा या पार पडताना पाहायला भेटतायत. इथे मात्र धावा खर्ची घालता येते क्षेत्ररक्षक आणि निश्चित रूपाने दुहेर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 12 धावा धावफलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजांना मैदानावर कार्य करावं लागेल, रोखून धरावं लागेल प्रतिस्पर्धी संघातील बॅटर्सना. सुरुवातीच्या षटकामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी मात्र पाहायला भेटली होती, ती म्हणजेच गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. पुलटा चेंडूवर मोठा पटका टोलवायचा, इरादे होते, बॅटची कडा घेतली आहे व यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू मात्र विसावला जातोय. तो दुसरा आदर अवस्थाना पाहायला भेटतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला या मैदानावर. दुसरं हे षटक प्रगती पथावर. पाहायचं चैतन्य कशा पद्धतीची फलंदाजी करतोय, आक्रमण सुरुवातीच्या काळापासून पसंत करतोय की संयमी क्रिकेटवर भर देतोय हे पाहायचं आहे. आल्या पोलीस विजिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा पटका, आत्मघातकी पटका टोलवण्याचा इथे मात्र झालेला प्रयत्न. शॉर्ट लॉंग स्टॉप रिजनला तिथे क्षेत्ररक्षण होतंय व सरती शेवटी एका निर्धाव चेंडूची गणना होताना पाहायला भेटते. एका बाजूने जगडून ठेवणारी, रोखून धरणारी, मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवणारी, धाव गतीला गतिरोधक लावणारी ही गोलंदाजी पाहायला भेटते. ते दुसऱ्या षटकामध्ये गौरवच्या माध्यमातून उर्वरितच्या 2 चेंडूंवर देखील अशाच पद्धतीचं कार्य हे करावं लागेल. मोठा पटका टोलवण्याचा इथे मात्र झालेला प्रयत्न पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक येतो, शर्तीचे प्रयत्न करतोय. नो मॅच चेंडूचा प्रवास झालाय, जोपर्यंत चेंडूची परती होते 2 फलंदाजांचा तालमेल चुकतंय आणि क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या मैदानावर चैतन्याला आपला विकेट इथे मात्र सॅक्रिफाईस करावा लागतो. एक खेळाडू बॅक टू द पॅव्हलियन. डीजे
5 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. एक सुरेखी गोलंदाजी, किफायतशीर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. सुरेखी गोलंदाजी पाहायला भेटली या दुसऱ्या षटकामध्ये गौरवच्या माध्यमातून. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आणि नव्याने गेलेला फलंदाज ऋषिकेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. त्याच्या साथीला मात्र स्ट्रायकर यांच्याशी संजय ही जोडी मैदानावर पाहायला भेटते. पुढे खेळण्याचा मानस यावेळेस मात्र ऑनसाइड रिजन ऑन द राईस घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनचा, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय चेंडूची परती करतोय. एकेरी धावेची पावलं 2 धावांकडे वळलेत आणि निश्चित रूपाने इथं मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेची कोणत्याही प्रकारची जोखीम मैदानावरून घेतली जात नाहीये मैदानावर आणि दुहेरी धावेनं मात्र दुसऱ्या षटकाची इथे मात्र सांगता होते. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा जर विचार केला मात्र पाहायला भेटते ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावर. यांच्याशी पाहायला भेटतोय. षटपती पहिला चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली. त्रिपळा उद्ध्वस्त झाल्या फलंदाजच्या या मैदानावर. वैयक्तिक 0 धावसंख्येवर गोल्डन डकच्या स्वरूपात ऋषिकेश होतोय. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. तिसरे षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिलाय तो गोलंदाज पवन या मैदानावर. नव्याने गेलेला फलंदाज नेहाल मैदानावर सज्ज झालाय. इथून धावा काढाव्या लागतील. यावेळेस मात्र आल्या पावली मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न दिसत नाही. अलक्यातने खेळून काढले. 1 या धावसंख्येने संतोष झाला. 1 या धावसंख्येने आपला वैयक्तिक खातं ओपन करतोय. तर एकेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती 16 धावा धावफलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीकडे 16 धावा धावफलकावर. हा आतापर्यंतचा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतो. सुरेख स्कोरिंग काउंटिंग सुमित कासेकरच्या माध्यमातून. झेंडोपाच्या शक 2025 चा रणसंग्राम आपण पाहताय, आपण अनुभवताय. दुपारच्या सत्रातील लढत मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सुरेख लाईन गोलंदाजी पाहायला भेटते. ती पवन नामक गोलंदाजी या मैदानावर सुरुवातीच्या 3 चेंडूंवर तर प्रभावित केल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र उर्वरितच्या 3 चेंडूंवर देखील तशाच पद्धतीचे कार्य तो गोलंदाज करू शकेल का, की फलंदाजीच्या माध्यमातून सलामीला गेलेल्या संजयच्या माध्यमातून आक्रमण होईल हे पाहायचं आहे. आडव्याटनं पटका टोलवायचा, मोठा पटका टोलवायचा. ऑनसाइड रिजनला जास्तीत जास्त धावा काढायच्या ह्या इरादे होते नक्कीच. मात्र हे फलंदाजीचे पात्र पाहायला भेटतात. मात्र निर्धाव चेंडूची ही गणना होते. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्ची घालत 1 गडी बाद केले. सुरेखी गोलंदाजी पाहायला भेटते. जकडून ठेवणारी गोलंदाजी, थांबवून ठेवणारी ही गोलंदाजी पाहायला भेटते. ती गोलंदाज पवनची. अजूनही उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटकातील पुढील चेंडू 5वा आहे मार्गस्थ. यावेळी सुरेख पद्धतीचा पटका मात्र कावर रिजनला नेत्रदीपक असा झेल पाहायला भेटतो. एका हातामध्ये झेल टिपलाय. तर क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक केलं जात आहे.
संख्या आतापर्यंत पाहायला भेटते. 16 धावा काढल्यात आतापर्यंत आणि मात्र तिसऱ्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पवन नामक या गोलंदाजी पाहायला भेटते. 2 गडी बाद करत आतापर्यंत एकच धाव खर्च केली आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी, एक मोठा फटका, एक बिग हिट फलंदाजीच्या माध्यमातून येऊ शकेल काय पाहायचं आहे. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, डाऊन द ट्रॅकचा फटका, फटका बसलाय की काय, क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनचा झेल टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात मात्र यश संपन्न होत आहे. सुरेखा झेल टिपलाय आणि वैयक्तिक 0 धावसंख्येवर स्वतः संघ करण्यात मयूरने मात्र नाराज केले मैदानावर डीजे. चौथं षटक आता त्यांना 6 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतो. निहाल ऑन स्ट्राईक, शॉर्ट पिच चेंडूवर आडव्या बॅटनं सुंदर स्ट्रोक घेऊन काढलाय. मिड ऑन रिजनला चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत फील्ड करतोय चेंडूची परती करतोय, तर दोन्ही फलंदाज मात्र एक धावसंख्येवर धन्यता मानतायत व एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही परावर्तित होते. ती 17 धावा धावपलकावर. एक धावसंख्येने चौथ्या षटकाची सुरुवात तर नक्कीच झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने सांगता होईल, इथून आक्रमण पसंत करावं लागेल, मोठे फटके टोलवावे लागतील एका बाजूने, समीरला जबाबदारी घ्यावी लागेल. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेतली आहे आणि यष्टिरक्षकाच्या गुंडीमध्ये चेंडू मात्र विसावला जातोय. जर सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा धावपलकावर. नव्याने गेलेला फलंदाज सिद्धेश परत मैदानावर पावलं वळवतोय. 2 चेंडूंचा झालाय की समाप्त. चौथं हे षटक प्रगती पत्तावर. उर्वरितचे अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. षटकात पुढील चेंडू, तिसरा चेंडू असेल मार्गस्थ. काय असेल उत्तर फलंदाजाकडे, नव्याने गेलेल्या सिद्धेशकडे. यावेळेस मात्र हलक्यातून खेळून काढलं. कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊन चालणार नाही मैदानावर, कारण बरेचशी कडी माघारी परतलायत. इथून जबाबदारी एका खेळाडूने घेणं गरजेचा आणि एक धावसंख्येच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 18 धावा धावपलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 18 धावा धावपलकावर. चौथं षटक प्रगती पत्तावर. यावेळेस आडव्या बॅटनं फटका टोलवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. सरती शेवटी फलंदाज बीड होतोय व एका निर्धाव चेंडूची मैदानावरून गणना होताना पाहायला भेटते. 4 चेंडूंचा झालाय की समाप्त. 18 धावा धावपलकावर. केविलवाणी परिस्थिती फलंदाजी करणाऱ्या संघाची या मैदानावर पाहायला भेटते. यावेळेस मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फटका मैदानावर. क्षेत्ररक्षक जोपर्यंत तो फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एक धावसंख्येने संतुष्ट होते. एक धावेनं मात्र धन्यता मानतायत आणि सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 19 धावा धावपलकावर. 5 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 19 धावपलकावर. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. सांगता करणारा चेंडू हा मार्गस्थ आहे. पुढे खेळण्याचा मानस टेपाडून खेळलाय. लॉंग ऑन रिजनला तिथे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय. एक धावसंख्येने पुन्हा एकदा संतुष्ट झालायत. 4 षटकांचा 24 चेंडूंचा इथे मात्र झालाय खेळ समाप्त आणि 7 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धावपलकावर. हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय.
गेलेला फलंदाज रुपेश मैदानावर पावलं टाकतोय. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिला गोलंदाज निळकंठने मैदानावर. अजूनही उर्वरितच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. धावा काढाव्या लागतील. एक इविलवणी परिस्थिती फलंदाजी करण्यास संघाची पाहायला भेटते. 20 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ असेल. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पुन्हा एकदा बदलण्यात येते. ते क्षेत्ररक्षकांना अनुसरून मात्र गोलंदाजी मैदानावर करावी लागेल. षटपीच चेंडू अलकाताने दिशा द्यायचा होता ऑफसाइड रिजनला. चेंडू निर्धाव होतोय. सुरेख लाईननी गोलंदाजी पाहायला भेटते गोलंदाजी. 2 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्या ही स्थिरावलेला धावफलक पाहायला भेटतोय. ती 20 धावा धावफलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. पुढून खेळण्याचा मानस टेपडून खेळण्याचा मानस होता. गोलंदाजीने आधी त्याला ओळखला मैदानावर आणि निर्धाव चेंडूची मैदानावर गणना होताना पाहायला भेटते. 3 चेंडूंचा झालाय काही समाप्त. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. सुरेख गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीची पाहायला भेटते. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू मार्गस्थ आहे. षटपी चेंडू मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. फटका पसलाय मैदानावर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही मैदानावर आणि 9वा हादरा बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला या मैदानावरून. यानंतर होणारा सामना असेल बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला विपक्ष एस जे वॉरियर्स मानगाव अनसूर संघ. एस जे वॉरियर्स मानगाव अनसूर विपक्ष बॉटम वॉरियर्स. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला पहिला पुकार विनंती आहे. दोन्ही कर्णधार लगेच या. षटपीच चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली या मैदानावर. निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होताना पाहायला भेटते. 5 चेंडूंचा इथे मात्र झालाय की समाप्त. आतापर्यंत एकही धाव खर्च केल्याने एक सुरेख ही गोलंदाजी पाहायला भेटते. ती गोलंदाजीच्या माध्यमातून 2 गडी बाद देखील केल्यात. कौतुकास्पद गोलंदाजी पाहायचं. अंतिम चेंडूवर कशा पद्धतीचं मात्र उत्तर असेल फलंदाजाकडे. पुलटा चेंडू पाहायला भेटतो. बॅटची कडा घेतली आणि यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये चेंडू विसावला जातोय. 3 गडी बाद करत एक मेडन ओव्हर एक सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. ती गोलंदाजीच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज करून देणारी ही गोलंदाजी मैदानावर 20 या धावसंख्या
अंसूर मानगाव संघ कर्णधार त्वरित द्या ही विनंती आहे. समीर मोर्चे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला भेटतं. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आता स्ट्रायकर यांच्याशी अजय त्याच्या साथीला गौरव ही जोडी मैदानावर 21 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. एक मापक आव्हान ठेवलंय समोरच्या संघाने. मोठा फटका टोलवण्याचा इथे मात्र प्रयत्न. पहिला चेंडूर फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूर वैयक्तिक 0 धावसंख्येवर मात्र अजय होतोय. बॅक टू द पॅव्हलियन डीजे. बॉटम वॉरियर्स संघ प्रथमतः नाणेफेक विजय होतोय. पुढच्या सामन्यातील आपला निर्णय आपण थोड्याच वेळात कळवायचा विनंती. नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकताना पाहायला भेटतोय तो हितेश नामक फलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय. 21 धावसंख्येचा करायचा पाठलाग वैयक्तिक 0 धावसंख्येवर अजय माघारी परतलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. आडव्यातनं पटका टोलवायचा इरादा होता. पहिल्या रिजनला पटका टोलवायचा इरादा. पंचांच्या दुनिया समांतर धाव भेटते अवांतर आणि अवांतरच्या स्वरूपात 1 धावसंख्येने संघाची सुरुवात होते. 1 धावी धावपलकावर 21 धावसंख्येचा पाठलाग करताना संघ या मैदानावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. हलक्यातनं खेळून काढण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाही इरादे मैदानावर पाहायला भेटतात. 1 धाव तर घेतली आहे. जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एका बाजूने. ओव्हरच्या स्वरूपात इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तर अति जोखमीची तिसरी धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न पाहायला भेटतोय आणि जवळपास मैदानावर 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. तर 3 धावाच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्ती होते. ती 2 चेंडूच्या समाप्तीकरी 4 धावा धावपलकावर 21 धावसंख्येचा पाठलाग करताना संघ या मैदानावर पाहायला भेटतोय. सिंहगर्जना केरवाडा संघ या मैदानावर 21 धावसंख्येचा करतोय पाठलाग. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाजी मार्कवर स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय तो गौरव नाव फलंदाज. आडव्यातनं पटका टोलवायचा. यावेळेस इरादा नक्कीच पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झालाय. निश्चित रूपाने 1 धाव तर पूर्ण झाली. जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला भेटत नाही. पंचांचे दुनिया समांतर आणि अवांतरच्या स्वरूपात इथे मात्र धावा भेटताना पाहायला भेटत आहे. सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 6 धावा धावपलकावर 2 चेंडूच्या समाप्तीखेरीज शांत असा सामना पाहायला भेटतोय. कारण लो टोटलची लढत आहे. 6 धावा धावपलकावर षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. पुलटा चेंडू आडव्या बेट्टा पटका टोलवला या मैदानावर पाहायला भेटते. बॅकवर्ड केले रिजनला चेंडूचा प्रवास. पहिली धाव तर वेगाने जोखमीची दुसरी धाव करण्याचा प्रयत्न पाहायचा. चेंडू कुठपर्यंत पोहोचतो या मैदानावरून. धावांची लयलूट झाली. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा देखील पूर्ण होत आहेत. 3 या धावसंख्येने या मैदानावरून संतुष्ट व्हावं लागेल आणि 3 धावाच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज 9 धावा धावपलकावर 21 या धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. कमी टोटल समोरच्या संघाने ठेवलाय. गौरव सज्ज होतो स्ट्रायकर यांच्याशीने 21 धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. स्विच इट. पटका सुंदर होता मैदानावर मात्र चेंडू मात्र डेड करण्यात येतोय. पंचाचा इशारा आलाय. स्थिरावलेला धावपलक 9 या धावसंख्येवर. दुपारच्या सत्रातील लढत मैदानावर पाहायला भेटते. सिंहगर्जना केरवाडा विपक्ष मात्र पाहायला भेटतोय तो सोहम स्पोर्ट्स केरवाडा अंसूर संघ. या दोन्ही संघांमध्ये ही लढत. षटकातील पुढील चेंडू. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस फाईन लेग रिजनला घेऊन काढलाय. सुरेख पटका देखील स्ट्रोक मैदानावर पाहायला भेटतो. चेंडू थांबणार नाही एका बाजूने. चेंडू मात्र सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौकार येतोय.
ही 13 धावा धावपलकावर स्विच करण्याचा प्रयत्न पंचांचं बोर्ड आकाशाकडे होत आहे अर्थात लेग बिपॉटच्या स्वरूपात मात्र फलंदाज मात्र माघारी परतताना पाहायला भेटतो गौरव होतोय बॅक टू द पॅव्हलियन. प्रकाश नवीन आलेला फलंदाज सज्ज होताना पाहायला भेटतोय सांघिक धावसंख्या ही स्थिरावली जाते आता मात्र ती 13. पुलटा चेंडू आडो बेटना पटका टोलवण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील पंचांचं बोर्ड आकाशाकडे सलगचा दुसरा लेग बिपोर्टच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय पायचीचं अपील झाला निश्चित रूपाने पंचांनी बोर्ड आकाशाकडे गेल्या. धावा कमी आहेत एका बाजूने विजयासाठी अजून 8 धावांची गरज नव्याने गेलेला फलंदाज पाहायला भेटतोय मैदानावर ज्ञानोबा पाहायला भेटतोय त्याच्या साथीला मात्र हितेशची जोडी मैदानावर हितेश स्ट्रायकर यांच्याशी सज्ज झालाय. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीचा पटका मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास होतो क्षेत्ररक्षक येतोय फील्ड करतोय चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धाव आणि एक धावसंख्येत संतुष्ट होत आहे दुसऱ्या धावेची जोखीम पत्करत नाही तर एक धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही मात्र परावर्तित होताना पाहायला भेटते ती 14 धावा धावपलकावर. षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ दुसरा चेंडू मार्गस्थ नॅनोबा नामक फलंदाज सज्ज होतो एक मोठा पटका नॅनोबाच्या बॅट मधून पाहायला भेटेल का हे बघायचं आहे. आडवेटना पटका टोलवण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेट रिजनला चेंडूचा प्रवास होतोय धाव घेण्याची जोखीम पत्करत नाही एका बाजूने आणि एका बाजूने निर्धाव चेंडूची मैदानावर गणना होते 2 चेंडूंचा झालाय की समाप्त 14 धावा धावपलकावर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय. विजयासाठी अजून 7 धावांची गरज षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ यावेळेस हलक्यात खेळून काढला पॉइंट रिजनला चेंडूचा प्रवास होतोय क्षेत्ररक्षक येतोय जोपर्यंत फील्ड करतो शॉट कव्हरचा चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धाव की लिलया पार पडते तर एक धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 15 धावा धावपलकावर 3 चेंडूच्या समाप्तीखेरीज येणाऱ्या उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावर 21 धावसंख्येचा करायचा पाठलाग विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न ऑफ दिमाग खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूची इथे मात्र गणना होताना पाहायला भेटते 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 15 धावा धावपलकावर. शांत क्रिकेट संयमी क्रिकेट कोणत्याही प्रकारची जोखीम फलंदाज पत्करत नाहीत मैदानावर कारण कमी धावसंख्येचा करायचा आहे पाठलाग. यावेळेस मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न पाहायला भेटतोय पुन्हा एकदा चेंडू मात्र रेड बॉल घोषित करण्यात येतोय तो पंचांच्या माध्यमातून. षटकरी पुढील चेंडू मार्गस्थ 5वा चेंडू मार्गस्थ आहे मोठा पटका टोलवण्याचा इथे मात्र झालेला प्रयत्न फक्त आणि फक्त प्रयत्न राहतोय वै काही निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा गणना होते 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत मात्र 2च धावा खर्च केले एका बाजून जगडून ठेवणारे गोलंदाजी फलंदाजांना पाहायला भेटते. इथे सज्ज झाला स्ट्रायकर यांच्याशी यावेळेस देखील सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली 2 षटकांचा 12 चेंडूंचा झाला काही समाप्त आणि 15 धावा धावपलकावर सिरावर
वैयक्तिक कोटे पहिलं व संघातर्फे तिसरं षटक आता त्यांना स्ट्रायकर यांच्याशी 99 सज्ज झालाय. विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. मोठा पटका ठोलवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळून काढलेला शॉट मिड विकेटला. इथं मात्र एकच धाव, एक धावसंख्येच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होईल. 16 धावा धावफलकावर. जसजसे धावा येते तसं विजयाचं समीकरण बदलत चाललंय. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. 21 या धावसंख्येचा करतोय पाठलाग संघ या मैदानावर. षटकात पुढील चेंडू, दुसरा चेंडू मार्गस्थ चिन्मय ऑन स्ट्राइक. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसलाय आणि निश्चित रूपाने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. सुरेख पद्धतीने झील टिपलाय. फलंदाज चिन्मय बॅक टू द पॅव्हिलियन. त्यांना पाहायला भेटतो त्याची जागा घेण्यासाठी निळकंठ नावाचा फलंदाज मैदानावर पावलं वळवतोय. एका बाजूने कमी धावसंख्येचा पाठलाग करताना देखील एक सुरेख गोलंदाजी, कौतुकास्पदी गोलंदाजी पाहायला भेटते. ती गोलंदाजांच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगती पथावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. नव्याने गेलेला फलंदाज सज्ज स्ट्रायकर यांच्याशी. काय असेल उत्तर फलंदाजाकडे पाहायचं आहे. आडव्याटनं पटका खेळून काढला. शॉर्ट मिड विकेट रिजनला. इथे मात्र खेळून काढला. एक जोखमीची धाव घेण्याचा प्रयत्न हो ना करत मात्र धाव घेतली आहे. कधी मैदानावर एक धावसंख्येने इथे संतुष्ट होत आहेत. एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. संत गतीने चाललेला धावफलक 17 धावा धावफलकावर. विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज. अजूनही सामना सोडला नाही मात्र समोरच्या संघाने, सोन स्पोर्ट्सचा अन्सूर केरवाडा संघाने या मैदानावर. विजयासाठी अजूनही 4 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू, चौथा चेंडू मार्गस्थ आहे. त्यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावर. रोखून धरलाय गोलंदाजीने, अक्षरशः थांबवून ठेवलाय. 21 धावसंख्येचा पाठलाग करताना 4 चेंडूंचा इथे मात्र झालाय केस समाप्त. तिसरं षटक प्रगतीपथावर. उर्वरितच्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावगतीला गतिरोधक लावणारी गोलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस मात्र सुरेख पटका पाहायला भेटतो. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक येतो. शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न. 2 फलंदाज मात्र एक धावसंख्येने संतुष्ट होत आहेत. तर एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते. ती म्हणजेच 18 धावा धावफलकावर. तर विजय साजरा करण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज. 5 चेंडूंचा इथे मात्र झालाय केस समाप्त. तिसरं षटक प्रगती पथावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ असेल. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. कशा पद्धतीने षटकाची होते सांगता. यावेळेस मात्र हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला भेटतोय. शॉर्ट थर्ड रिजनला चेंडूचा प्रवास झाला. 1 धाव इथे मात्र प्राप्त होते. 19 धावा धावफलकावर. षटकाची झाली सांगता. 3 षटकांचा 18 चेंडूंचा इथे झालाय केस समाप्त. येणारी उर्वरितची 2 षटक 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 2 धावांची गरज. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. सुरेख क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं मैदानावर पाहायला भेटत आहे. इथून मात्र या मैदानावर आणि निर्धाव चेंडूने सुरुवात तर झाली 4थ्या षटकाची या मैदानावर. 11 चेंडू. विजयासाठी 2 धावांची गरज. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुरुवात चांगली केली षटकाची. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळेस मात्र हलक्यातने खेळून काढलं पॉइंट रिजनला. इथं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. तर 1 धाव लिलया पार पडते. तर 1 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 20 धावा धावफलकावर. विजय साजरा करण्यासाठी अजूनही नाममात्र 1 धावेची गरज. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. यावेळेस मात्र हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर पटका आणि इथं मात्र विजय साजरा करण्यावर पाहायला भेटतोय. तो म्हणजेच एका बाजूने सिंहगर्जना केरवाडा संघ आपला दुसरा विजय इथे मात्र साजरा करताना पाहायला भेटतोय. तर एका बाजूने पॉइंट टेबलचा जर विचार केला तर मात्र 2 पॉइंट मात्र आघाडीवर पाहायला भेटेल.